बद्दल समाजाचा आभार मानतो। बाकी बोलायला लय आहे, वेळ जशी येईल तसं एक 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 समजच निघेल। पुराव्यानिशी बिगर पुराव्याचं मी बोलत नाही, मी कधी कुणावर आरोप करीत नाही। आता 40 वर्षानं पहिल्यांदा स्टेजवर आलोय। समजा मला आनंद असा आहे 25 वर्षानं मी माझ्या थोरल्या बंधू बरोबर स्टेजवर आलोय, ह्याचा मला मोठा आनंद आहे। हो, त्याच अपेक्षेनं मी बोललोय। हो चाल, एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराज। धन्यवाद वस्ताद। आतापर्यंत तुम्ही पैलवान तयार केले, पण आता नव्यानं तुम्ही या तालुक्यात जे घडतंय ते उघडपणानं बोलायचं ठरवलंय। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी अजित शिंदे, संतोष शिंदे आणि बाबुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सोपल साहेबांना निवडणूक निधी म्हणून सोपल साहेबांनी बाबुळगाव मध्यम प्रकल्प केला, त्याच्या जोरावर तिथली शेती भिजली आणि लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाचं त्या ठिकाणी प्रकाश निर्माण झाला। तो प्रकाश निर्माण झाला त्याचा एक मोबदला म्हणून, पुन्हा फुलाची पाकळी म्हणून ही सगळी मंडळी 1,51,000 रुपये देत आहेत। किरण देशमुख सर कृपया स्टेजवर या। त्याचबरोबर जुने निष्ठावंत शिवसैनिक दत्तांना डोईफोडे यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं। दत्तांना डोईफोडे बाबळगावकरांच्या वतीनं 1,51,000 रुपये। टाळ्या वाजवा, टाळ्या। सोपल साहेबांना निधी जमा होत आहेत। आई राधा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। कष्टाचे पैसे आहेत, कष्टाचे। यानंतर मी विनंती करतो जीवनदत्त आरगडेजी यांना। धन्यवाद ओमदादा। तुम्ही या तालुक्यातल्या निवडणुकीचे आयाम बदललेत। तुमच्या निवडणुकीपासून जनतेच्या निवडणूक खर्चानं निवडणुका व्हायला लागल्यात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। यानंतर ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे। 246 बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या वक्त्यांनी थोडक्यात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट दिलीप गंगाधर सोपल यांच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त आज आगळगाव येथे जमलेले सर्व पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्व पुरोगामी विचाराचे आणि क्रांतीच्या लाटेवरती स्वार झालेले हे सगळे आपले सहकारी मित्र बांधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार आदरणीय ओमदादा, आदरणीय सोपल साहेब, आदरणीय विश्वास भाऊ, आदरणीय वानकर साहेब, आदरणीय भूमकर साहेब, आदरणीय निंबाळकर साहेब, आदरणीय किरण देशमुख साहेब, आदरणीय सर्व व्यासपीठ, आमचे काँग्रेसचे सहकारी निलेश नाना मांजरे पाटील, आमचे काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष आदरणीय रणधीर दादा गायकवाड, तालुकाध्यक्ष तानाजीराव जगदाळे साहेब आणि अन्य सर्व आमचे सहकारी, आमचे तेलंगणावरून आलेले आमचे प्रभारी DK स्वामी साहेब। आपला जास्त वेळ घेणार नाही, पण 2 महत्त्वाच्या गोष्टी मला या व्यासपीठाच्या समोर सर्वांनाच या व्यासपीठाच्या रूपानं जे इथं जमलेली आणि एक सभा ऐकणारे जे माध्यमातून लोक आहेत त्यांना मला सांगू इच्छितो। असं कोणतीही निवडणूक ही 2 प्रकारे लढली जाते। निवडणूक ही उमेदवारासाठी मला निवडणूक जिंकायची म्हणून निवडणूक लढलेली निवडणूक, एक जी उमेदवाराला जिंकण्यासाठीची निवडणूक असते, जी आपली 5व्या पेशव्याची 6वी सखू लढते पुढं, तिला स्वतःला निवडणूक जिंकायची। इकडं असं आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक ही जनतेला निवडून यायचं आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली निवडणूक आहे। आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला एकच सांगायचंय की आपले उमेदवार हे मागील 40 वर्षापासून व्रतस्थ तपस्वी
कायमस्वरूपी कार्यमग्न असणारे, 24 तास लोकांना उपलब्ध असणारे, कोणताही स्वतःचा व्यवसाय न करणारे, लोकांच्या व्यवसायामध्ये मदत करणारे, लोकांच्या रोजगारामध्ये मदत करणारे, असे आपले कायमस्वरूपीचे व्रतस्थ सेवाव्रती आनंद यात्री दिलीपरावजी सोपल हे आपले उमेदवार आहेत. आणि अशा उमेदवारांना उमेदवारी दिलेले जे पक्ष आहेत, तो पक्ष या देशात मोदीच्या जे अराजक लाट आलेली आहे त्या लाटेला थोपवणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राहुल गांधी या तिघांच्या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असणारे सोपल साहेब. सोपल साहेबांनी आजपर्यंत तालुक्यामध्ये खडा टाकेल त्या माणसाला लाभ मिळाला आहे. कोणत्याही गावात जा, 10 गावात 2 घरावर खडा टाका, काही ना काही प्रत्यक्षपणे त्याला लाभ मिळालेलाच आहे. त्यामुळं त्यांनी काय केलं काय नाही केलं, जर त्यांनी काय केलं असतं नसतं तर सगळ्या सत्ता विरोधात असताना एवढी मोठ्या प्रमाणातली लाट, एका बाजूला 5,000 रुपये मताचे वाटण्याची याद्या सुरू आहे आणि एका बाजूला जनतेची वर्गणी करून निवडणूक सुरू आहे. जनता विरुद्ध धनसत्ता, जनसत्ता विरुद्ध धनसत्ता, अशा प्रकारच्या या निवडणुकीमध्ये आपण विजय कुणाचा होणार आहे या ठिकाणी निश्चित होत आहे. आणि त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता मी एवढं सांगेन, या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, या तालुक्याच्या लोकशाहीसाठी, सामाजिक न्यायासाठी आपण येत्या निवडणुकीमध्ये सोपल साहेबांना मोठ्या प्रमाणावर निवडून द्यावं. मशीनवरती चक्रे तयार केलेले आहेत. 1 नंबर मशीन म्हणजे पूर्ण 16 नावं भरलेली मशीन. त्यामुळे वरून 2 नंबरचं बटन, मशाल चिन्हाचं बटन दाबावं आणि आपण प्रचंड मताने सोपल साहेबांना निवडून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी बार्शी तालुक्याचे युवा नेतृत्व आर्यन भैया सोपल यांना विनंती करतो की आपण आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय ओम दादा, या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले सर्वच या तालुक्यातले ज्येष्ठ नेते मंडळी, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले युवक नेते मंडळी आणि सोपल साहेबांवरती प्रेम करणारे आपण सर्वच, 2024च्या विधानसभेच्या निमित्तानं या जनतेसमोर सामोरं जात असताना पुन्हा एकदा आपल्यासमोर हाच प्रश्न आलेला आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने काय करायचं आहे. इतर निवडणुकांमध्ये आणि ह्या निवडणुकामध्ये फरक असा दिसतोय की सोपल साहेबांवरती प्रेम करणाऱ्या जनतेला वाटतं साहेब 25 ते 30 हजार मतांनी निवडून येतील, परंतु विरोधकाच्या सुद्धा कार्यकर्त्याला वाटतं की साहेब लाख मतानं निवडून यावे, त्याशिवाय या तालुक्याला मोकळा श्वास घेता येणार नाही. गेल्या 5 वर्षातला सोपल साहेबांनी कोरोनातल्या काळात केलेलं जे काम असेल, सतत जनतेसाठी उपलब्ध राहून लोकांची प्रश्न पदावर्तन नसताना सुद्धा सोडवण्याचं काम सोपल साहेबांनी केलेलं आहे. गेल्या 40 वर्षातला साहेबांचा कारभार आणि जनसेवा ही लोकांसमोर आहे आणि गेल्या 5 वर्षातला आपल्या विरोधकांचा भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार सुद्धा ह्या जनतेसमोर आहे. मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु खऱ्या अर्थाने विकास कुणाचा झालेला आहे हे तुम्हाला काय वेगळं सांगण्याची गरज नाही. या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या भावाला रस्त्याची कंत्राटं दिली जातात. त्या रस्त्याच्या कंत्राटाच्या माध्यमातून स्वतःचा विकास केला जातो. जशी राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राबवली, तशी आपल्या विरोधकांनी
लाडका भाऊ योजना तालुक्यामध्ये राबवलेले. एकीकडं स्वतःचा विकास करून लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना भूलथापांना त्यांच्यावरती पाऊस चालू आहे अशी दुसरीकडे अवस्था आहे. आणि एकीकडे सोपल साहेबांना सर्वसामान्य नागरिक वर्गणी करून या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमदार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी दुसरीकडे परिस्थिती आहे. 5 वर्षाखाली जी आश्वासनं त्यांनी ह्याच व्यासपीठावर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने दिली होती त्यापैकी काही ज्या मोठमोठ्या नुसत्या गप्पा त्यांनी मारल्या होत्या त्याचा या ठिकाणी उल्लेख करतो. तावडीच्या तलावात म्हणले 6 महिन्यात पाणी, डाळे पिंपळगावला 1.5 वर्षात पाणी आणि कोरपड्याच्या शिवावर 3 वर्षात पाणी. तुम्ही मला सांगा ह्यातलं एक तरी पूर्ण झालेलं आहे का आश्वासन? त्याच्यामुळं आपल्या विरोधकांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे आणि तेवढंच आपण लक्षात ठेवून घरोघरी मशाल पोहोचवणे गरजेचे आहे. ओम दादांनी तर पोहोचवलीच आहे आणि आधीच्या वक्त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की दादा सोपल साहेबांनी ह्याच व्यासपीठावर सलाईन असताना देखील आपल्यासाठी उपस्थित राहिले. माझा ओम दादांवर विश्वास आहे दादा 10 पट सोपल साहेबांचा प्रचार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि दादांना आपण सगळ्यांनी 55,000 मतांनी निवडून दिलं. यातला लीड दिला. सोपल साहेबांचा लीड हा 70,000 तरी किमान गेला पाहिजे ह्याची दक्षता पूर्ण आपण घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या विकासाच्या बळावर ह्या तालुक्यातल्या जनतेला कशा प्रकारे मी विकत घेऊ शकतो अशा प्रकारची एक मस्ती ही आपल्या विरोधकांमध्ये आलेली आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या तालुक्यातली जनता त्यांची मस्ती मात्र जिरवल्याशिवाय राहणार नाही एवढा मला विश्वास आहे. आपलं चिन्ह हे मशाल आहे. मशाल हे 2 नंबरचं बटन सोपल साहेबांच्या नावासमोरचं दाबून सोपल साहेबांना आपल्याला आमदार तर साहेब होतीलच परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपद उद्धवजी ठाकरे साहेब सोपल साहेबांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि पदाचा उपयोग हा सोपल साहेबांनी कधीच स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबियांच्या उपयोगासाठी कुटुंबियांच्या फायद्यासाठी हा कधीच केलेला नाही. त्याचा सदैव फायदा या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना कशा प्रकारे होईल ह्याच्यासाठी सोपल साहेबांनी आजपर्यंत काम केलं. साहेबांनी तालुक्यामध्ये 98 शिक्षण संस्था आणल्या. 97 पाणी पुरवठ्याच्या योजना 97 गावच्या ह्या साहेबांनी मंजूर केल्या आणि त्या पूर्ण सुद्धा केल्या. साहेबांच्या काळात विकास होता तो डायरेक्ट निधी गावात आल्यावरच गावकऱ्यांना कळायचं. प्रसिद्धी नव्हती आणि पत्रकार परिषद तर अजिबात नव्हती. डायरेक्ट निधी आल्यावर गावकऱ्यांना कळायचं. त्यामुळं पुढच्या 5 वर्षात खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे सोपल साहेबांच्या माध्यमातून आपण विरोधकांना दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मशाली समोरचं बटन दाबून साहेबांना भरघोस मताने विजय करा एवढीच आपल्या सगळ्यांसमोर हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. कोरेगावचे पुजारी मुकेश पारवे यांनी या ठिकाणी निवडणूक निधी म्हणून आदरणीय सोपल साहेबांना 1,000 रुपये दिलेले आहेत. त्याचबरोबर रवी डमरे आणि नागेश बाप्पा गटकळ यांनी 10,000 रुपये दिलेले आहेत रोख स्वरूपात. या ठिकाणी नागेश बाप्पा गटकळ यांनी निवडणूक निधी देऊन थांबलेले नाहीत
तर आता बाद झालं विरोधकांचा त्रास. आता फक्त पाहिजे सोपल साहेब, म्हणून त्या ठिकाणी जे प्रवेश करतायत त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सोपल साहेबांना विनंती करतो, ओमदादांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. नागेश बाप्पा गटकळ यांचा जिल्हा प्रमुख गणेश दादा, खासदार ओमदादा आणि आदरणीय सोपल साहेबांनी सत्कार करावा आणि शिवसेनेत प्रवेश द्यावा अशी विनंती करतो. थांब थांब, हे रोख पैसे देऊन टाका साहेबांना. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपल्याला अपेक्षा आहे ते वैराग भागाचे नेते आदरणीय मकरंद मालक निंबाळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती. बार्शी विधानसभा विजय बापू ठोंगे यांनी स्टेजवरती यावं. विजय बापू ठोंगे. बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय सोपल साहेब, आपले खासदार ओमदादा, प्रकाशजी वानकर जिल्हा प्रमुख, स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो, आज आगळगाव येथे प्रचाराच्या नारळाच्या निमित्तानं बोलत असताना, कारण आपल्याला अजून 15-20 दिवस प्रचार करायचा आहे, पुढं जास्त बोलायचं आहे, पुढून जोपर्यंत येत नाही नागजी भाऊ नांदसकर यांनी स्टेज करायचंय तोपर्यंत आपण आपल्यावर सोपल साहेबांचे संस्कार आहेत, त्यामुळं पुढून काय येत नाही तोपर्यंत आपण काय बोलायचं नाही. कारण साहेब मागच्या 2 दिवसाखालीच त्यांचे एक सहकारी माझ्याकडे आले आणि मला म्हणले, मालक तुम्ही आमच्यावर काय बोलू नका, आम्ही तुमच्यावर काय बोलणार नाही. मी एवढंच म्हणलं, माझ्यावर बोलण्यासारखं काय आहे? मी कधी कोणाच्या 10 रुपयात मिंदा नाही, मला शिंदाळकी करायचा नाद नाही, किंवा मी कधी कोणाची जमीन आणली नाही, कधी कमिशन खाल्लं नाही. ज्या नेत्यानं आम्हाला चांगले संस्कार दिले त्या नेत्याच्या हाताखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे आमच्यावर काय बोलायचं ते बोल. परंतु ह्या तालुक्यात मागच्या 5 वर्षात जी सर्वसामान्य माणसाला त्रास झाला आहे ते बोलणं गरजेचं आहे. प्रत्येक गावात किरकोळ तक्रारी झाल्या तर 307 सारखे गुन्हे दाखल करणं आणि गुन्हे दाखल करून तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचं मिटवून घेतो, आमच्या पार्टीत प्रवेश करा, ह्या पद्धतीने ह्या तालुक्यात आजपर्यंत काम केलं. परंतु ह्या तालुक्यातील जनतेनं 5 वर्ष सहन केलं आणि त्याचाच उद्रेक आज आम्ही प्रत्येक गावोगाव फिरत असताना दिसतोय की मला खात्री आहे ओमदादा तुमच्यापेक्षा 10,000 तरी मतं या तालुक्यातून जास्त येतील. कारण आम्ही गेल्या वेळेस वैराग भाग आमचा कमी पडला होता, आमच्याकडनं चूक झाली होती, ती चूक दुरुस्त करण्याचं काम आम्ही इथून पुढच्या काळात करणार आहोत. आणि जो लीड बार्शी भाग देईल त्याच्या दुप्पट लीड हा वैराग भागातनं असेल, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सोपल साहेबांना आगळगावच्या वतीनं जे निधी देण्यात येणार आहे तो निधी हा गुलदस्त्यात आहे. बंद पाकिटामध्ये तो निधी आम्ही देत आहोत. मी अरुण भाऊंना विनंती करतो सोपल साहेबाला आपण आपलं पाकिट सुपूर्द करावं. घोषणा द्या सर, घोषणा द्या.
घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माजी नगराध्यक्ष दगडूनाना मागडे, धनंजय दावारे, माजी नगरसेवक नागजीभाऊ नान्नजकर यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजकडे यावं. विरोधक म्हणतात विकास केला विकास केला. आगळगाव बार्शी रस्ता बघितला का दादा? आगळगाव बार्शी बोईर 2 महिन्यात उखडले. 2 महिन्यात उखडला हा विकास आहे यांचा. आता काय बोलायचं नाही होतं, पण व्यक्ती भरपूर आहेत. निरंजन मालक भूमकर यांना विनंती करतो की आपण आपला विचार थोडक्यात मांडावेत. निरंजन मालक. विजयबापू ठोंगे कुठे आहे? विजयबापू ठोंगे इकडे या स्टेजवर. वर या ना बाबा, वर या. ओ सर, ते टक्क्या काढा आणि बसवा. ते लोड काढा, जागा होते तिथं. माणूस बी लोडेड आहे. सुरू करा. महाविकास आघाडीचे आपले लाडके उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब, तसेच आपले खासदार ओमदादा, जिल्हाध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, मकरंजी लिंबाळकर, सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले बंधू भगिनींनो, खरं तर आपला विजय हा निश्चित आहे. फक्त लीड या भागातनं जास्त भेटतंय का आमच्या वैराग भागातनं जास्त भेटतंय हे आपण 23 तारखेलाच ठरवू. कारण आता आपल्याला कळेल की 23 तारखेला की कुठला लीड जास्त येते. तर जास्त साहेब तर आमदार होणारच आहेत आणि त्यानंतर मंत्री सुद्धा होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी काय करू नका. कारण ज्यावेळेस मी तिकडं होतो साहेब, पहिल्या वर्षात 2.5 वर्ष पहिले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळेस साहेबांनी सुद्धा आमच्या इथं ग्रामीण रुग्णालय असेल, अप्पर तहसील असेल, जवळजवळ मंजूर होतं. त्याच्यानंतर दुसरं सरकार आलं, आम्ही दादासोबत गेलो. त्यावेळेस सुद्धा पहिलं वर्ष झालं, काय काम झालं नाही. म्हणजे दुसऱ्या वर्षी होईल. दुसऱ्या वर्षी झालं नाही. 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले, एकही काम झालं नाही. शेवटी आम्ही परत हाई पवार साहेबाकडे आलो. विश्वासभाऊ होते. पण आता साहेबांना शब्द दिला की ग्रामीण रुग्णालय आणि अप्पर तहसील आपलं होणार. कारण मला माहित आहे की साहेबाचं काम कसं आहे ते. साहेबाने एकदा घेतला विषय की काम हे पूर्ण होतंच. कारण पाणी पुरवठा आमची वैरागची बार्शी तालुक्यासाठी मिटिंग लावली होती. त्यावेळेस नागेश अण्णा सुद्धा होते. त्यात विषय वैरागचा नव्हता, पण साहेबांनी तिथं बसल्या बसल्या एक अर्ज लिहून आम्हाला आणायला लावला होता. त्या अर्जावर वैराग पाणी पुरवठा मंजूर केली. म्हणजे काम कसं मंजूर करायचं हे फक्त साहेबांकडनं शिकलं पाहिजे. परत 220 KV सेंटर त्यावेळेस सुद्धा जागा नसल्यामुळे ती महागारी चाललं होतं आमच्या वैरागमधलं. पण साहेबांनी त्यावेळेस मला वाटतं मार्केट कमिटीत मिटिंग घेतली आणि 220चं हे वैरागला कारखान्यापाशी जागा देऊन ते मंजूर करून घेतलं. त्याच्यामुळे त्या वैराग आणि वैराग भागात लाईटीचा विषय सगळा म्हणजे जी लोडशेडिंग होत होतं ती बंद झालं. तर अशा पद्धतीनंच इथून पुढच्या काळातही साहेब कामं करतील. आपण सगळ्याला एक हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त आपण लीड द्यावा, एवढंच मी विनंती करतो. बरेच पैसे येतील, पैसे घ्यायला काय अडचण नाही, पण मतदान करा. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या निवडणुकीमध्ये ओमदादा पॅटर्न आपल्याला राबवायचं आहे. घ्यायचं हे काय जमीन किंवा गुंठा विकून त्याच्या घरातलं देणार नाहीत. घ्यायचं पण आपला कार्यक्रम व्यवस्थित लावायचा आहे. यानंतर नागेशजी अक्कलकोटे यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावे. आज या ठिकाणी वर्षानुवर्षाची आपली परंपरा सोपल साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ विठ्ठल रुक्मिणी मंदिर आगळगाव इथून होत असतो. त्याचप्रमाणे नुकत्याच 6 महिन्यापूर्वी झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत आदरणीय ओमदादाचा देखील प्रचाराचा शुभारंभ इथून झाला. तद्वत आज सोपल साहेबांच्या या शुभारंभ सभेचे प्रमुख सन्माननीय खासदार ओमदादा, राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ,
राष्ट्रवादीचे दुसरे नेते आदरणीय निरंजन मालक, मकरंद मालक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, गणेशदादा, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मंडळी, या सभेच्या निमित्तानं येणाऱ्या 5 वर्षात काय करायचंय ते सोपल साहेब सांगतील. परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या साक्षीनं येणाऱ्या 5 वर्षात आमदार झाल्यानंतर, नामदार झाल्यानंतर काय करायचं नाही हे मी सांगेन. ते सोपल साहेबांच्या वतीनं मी सांगतोय. सोपल साहेब त्यांच्या घरात कुठलंही कंत्राटी काम घेणार नाहीत. सोपल साहेब या तालुक्यात मुरुम खडी विकणार नाहीत. सोपल साहेब बार्शी शहरात नाही, बार्शी तालुक्यात 1 सेंटीमीटर जागा जमीन घेणार नाहीत. सोपल साहेब जमीन कोणी विकत नाही म्हणून त्याला दमदाटी करणार नाहीत. सोपल साहेबाच्या घराशेजारी शेताशेजारच्या कुणालाही रोज रात्री उतारे चेक करायची वेळ येणार नाही. सोपल साहेब मार्केट यार्डात खरीददार म्हणून सोयाबीन घेणार नाहीत, ज्वारी घेणार नाहीत, हरभरा घेणार नाहीत, कांदा घेणार नाहीत. आणि सोपल साहेब सोलापूरला जर कांदा चालला तर तुमच्या गाड्या आरटीओ मार्फत वाढवणार नाहीत. सोपल साहेब ट्रॅक्टरची डीलरशिप घेणार नाहीत. सोपल साहेब पाण्याचा उद्योग करणार नाहीत. सोपल साहेब माझाच पाण्याचा जार घे म्हणून दमदाटी करणार नाहीत. सोपल साहेब आजूबाजूच्या हॉटेलवाल्याला माझंच पाणी एक नाहीतर तुझ्यावर रेट टाकायला लावतो म्हणणार नाहीत. सोपल साहेब मंगल कार्यालय सुद्धा करणार नाहीत. सोपल साहेब जनतेनं लोकवर्गणी देऊन त्यांना निवडणुकीला उभं केलंय याची जाणीव ठेवून कुठल्याही विकास कामात टक्केवारी घेणार नाहीत. आताच आपण आगळगावला येत असताना बोहिरे ते बार्शी रस्ता बघितला, सगळेच रस्ते बघितले. काय रस्त्यांची अवस्था झाली आहे. सोपल साहेबांचा भाऊ, त्यांचा पुतण्या, त्यांचा नातू कंत्राटदारी करणार नाहीत. हे जे करायचं नाही ते सोपल साहेबांच्या वतीने मी सांगतोय. जे करायचंय ते सोपल साहेब सांगतील आणि जे करायचंय ते तुमच्या आमच्या भवितव्यासाठी ते करणार आहेत. सोपल साहेब निवडून येणार आहेत याची ग्वाही ही आजची प्रचाराची सभा देते आहे. फक्त माझी ओमदादाला विनंती आहे की दादा आणि गणेश दादा दोघांनी मिळून सोपल साहेब पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत आले पाहिजेत याची वकिली तुम्ही करायची आहे. आणि योगायोग दादा पक्षाच्या देखील पहिल्याच्या यादीत सोपल साहेबांचं नाव जाहीर झालंय. आमच्या प्रतिस्पर्ध्याला पक्ष तिकीट देना, दारोदार हिंडायची वेळ आली. तुझं नाही, माझं नाही, त्याचं नाही, त्याचं नाही. आधी पत्रकार परिषदा घेऊ सांगितलं भाजपच्या चिन्हावर उभारणार, पण भाजपनं बी नाकारलं. आता भाजपनं का नाकारलं? सगळी माणसं सुज्ञ आहेत, सगळ्या माणसांना कळतंय. कारण भाजप सर्वे करतो. भाजपनं 1 सर्वे केला, 2 सर्वे केले, 3 सर्वे केले, 3ही सर्वे हा गडीन फेल, नापास. आता नापासाला भाजप कसे खांद्यावर घेईल? मग माझं लेकरू तुझ्या खांद्यावर. आणि सगळ्यात गंमत गोष्ट की या ठिकाणी बघा, शिवसेना खरी कुणाची? उद्धव साहेबाची. शिवसेना खोटी कुणाची? शिंदेची. चिन्ह बी त्याला कुठलं मिळालंय? बाण. खरं चिन्ह आपलं कुणाला मिळालंय? सोपल साहेबाला. आपल्याला मशाल हे चिन्ह डोक्यात ठेवायचं आहे. येणाऱ्या काळात 2 मशीन आहेत. योगायोगाचा भाग आहे. ओमदादाचं पण चिन्ह 2 नंबरला होतं, पहिल्या मशीनवर होतं. आणि तसंच सोपल साहेबाचं पण चिन्ह 2 नंबरला आहे. त्याच्यामुळं विरोधकाच्या हाताखालची पायाखालची वाळू घसरली आहे. आता ते रात्रीतनं एक ओमदादा त्यांनी प्रयोग चालू केलाय. 5 वर्षात ज्यांना दुखावलंय त्यांच्या जाऊन बंद खोलीत पाया पडतात. माफ कर, चुकलं. आज तर त्यांच्या मेळाव्यात कॅमेरे बंद करून माफी मागितली कार्यकर्त्याची. 5 वर्षात माझ्याकडून जे काही चुकलं असेल ते माफ करा. आता तुम्हाला विजयाची खात्री तरी इथं पटली आहे. निंबाळकर आहेत, भूमकर आहेत, बारबोले आहेत, ओमदादा आहेत, सगळीच माणसं आपल्या सोबत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचा आवाज या स्टेजवर आहे. सामान्य जनतेचा आवाज ह्या स्टेजवर आहे. या उलट तिकडं बलिदा गँग आहे फक्त.
जे कुणी तिथं आहेत ते सुद्धा अडकलेले आहेत, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. कुणालाही दुखवू नका, कुणाच्या भावना दुखावतील असं बोलू नका, प्रचारातनं, वागण्यातनं, बोलण्यातनं. कारण राहिलेल्या 15 दिवसात आपल्याला विजयाकडे जायचं नाही, विजयाच्या पुढं, मताधिक्याच्या पुढे जायचंय. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्या. आणि दुसरी मी विनंती करतो की हे कार्य आपल्या घरचं आहे. हा माणूस दिलीप सोपल, हा माणूस ना घर ना प्रपंच. आपल्याला घरात गेलं, बायको तांब्यावरून पाणी देते हो, मुलगा विचारायला येतो काय हा माणूस कुणासाठी करतो. या माणसानं जर ठरवलं तर ऐश्वर्यात जीवन जगू शकेल. परंतु आजही हा माणूस तुमच्या आमच्या भवितव्यासाठी झटतोय, झगडतोय, याची जाणीव ठेवा. आणि फक्त सोपल साहेबांचं मताधिक्य कसं वाढेल याची काळजी घ्या. इथं आलेले चेक वाटणारे आहेत, बेरर चेक मागच बघून झालाय. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मशाल हे चिन्ह 1 नंबर मशीनवरचा 2रा क्रमांक, 1 नंबर मशीनवरचा 2रा क्रमांक हे सोपल साहेबांचं चिन्ह आहे. आणि म्हणून करता मी या ठिकाणी विनंती करतो, सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या दिवसाच्या काळात कुणीही मान सन्मान, माझा फोटो नाही, मला बोलवलं नाही, माझं नाव नाही असं न मानता दिलीप सोपल म्हणजे तुम्ही आहात, मी म्हणजे दिलीप सोपल आहे असं समजून प्रत्येकाने कामाला लागा. आणि सगळ्यात कसोटीचा काळ आहे निवडणुकीच्या दिवशीचा. ओमदादा सांगतीलच, सोपल साहेब सांगतीलच, पण मी पण सांगतो की मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो मतदानाचा काळ आहे, त्या मतदारांना, प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेणं हे जिगरबाज कार्यकर्त्याचं काम आहे. आणि ते तुम्ही करणार आहात. फक्त धीर तुटलेला विरोधक खोटारडा आहे, कावेबाज आहे, तो काही करू शकतो. मागे डोक्याला पट्टी लावली होती, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे लॅपटॉपद्वारे आपण नावं काढत होतो मतदारांची, तर मला हॅक केलंय. ती लॅपटॉप वाली बिचारी तरुण पोरं त्यांना मारहाण केली. अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे. काळ अत्यंत चांगला आहे, रात्र नाही दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. डोळ्यात तेल घालून सगळ्यांनी काम करा. आणि खूप थोडे दिवस, थोडा वेळ आपल्याला सोपल साहेबांसाठी द्यायचा आहे. त्यांचे हात बळकट करायचे आहेत. येड्यात काढायला 1 नंबर असलेला, धंदे सगळे 2 नंबर असलेला माणूस त्या बॅलेट पेपरवर सुद्धा 3 नंबरला गेलाय. त्याच्यामुळं आपला माणूस विधानसभेत पोहोचवायचा आहे. विधानसभेत पोहोचवत असताना इतकं मताधिक्य द्यायचं आहे की त्या ठिकाणी ओमदादाची आणि गणेशदादाची वकिली उद्धव साहेबांच्या समोर चालली पाहिजे. आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत दिलीप गंगाधर सोपल हे नाव आलं पाहिजे याची खात्री बाळगा. एवढं बोलतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कृष्णराजजी बारबोले यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. कारण सगळ्यांना राम राम. काही दिवसावर आपल्या विधानसभेच्या मतदानात आले आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या प्रचाराचा नारळ आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज आपण आगळगावमध्ये फोडतोय. आज या आगळगावच्या कर्तृत्ववान भूमीमधून दरवर्षी दर 5 वर्षाप्रमाणे आपली सुरुवात झाली. त्याचा आपल्याला सर्वांना, आम्हा सर्वांना अभिमान आहे की तुमच्यापासून जी आम्ही गोष्ट सुरू करतो ती आम्ही विजयापर्यंत नेतो, शेवटपर्यंत. आज आपल्यासोबत आपल्या मतदारसंघाचे डॅशिंग खासदार ओमदादा निंबाळकर, गणेश दादाजी वानकर साहेब, आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते विजयी उमेदवार आणि भावी मंत्री आदरणीय सोपल साहेब, विश्वासभाऊ बारबोले, भूमकर मालक, मखनजी निंबाळकर आणि सर्वच प्रमुख नेते आणि आपण सर्वजण उपस्थित कार्यकर्ते व साहेबांवर प्रेम करणारे, महाविकास आघाडीवर प्रेम करणारे लोक आज आपण जमलात एवढ्या मोठ्याने संख्येने. त्यामुळे तुमचे मनापासून मी अभिनंदन मानतो. आणि तुमची ही उपस्थिती साहेबांना 23 तारखेला विजय करणारच आहे, ह्याच्यात काही तिळमात्र शंका नाही आहे. आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्यात गोष्टी, विसरायच्या नाहीत गोष्टी. काय काय झालं आपल्यासोबत, काय नाही झालं. काही वर्षाखाली महाराष्ट्रावर जळणाऱ्या लोकांनी, कपटी लोक आहेत, नरेंद्र मोदी, अमित शहा, ह्यांना आपल्या महाराष्ट्राची प्रगती काय बघवत नाही. महाविकास आघाडीचं सरकार एवढं सर्व चांगलं सुरू होतं, महाराष्ट्राला विकासाच्या एकदम उंच शिखरावर नेत होतं. तर ह्या लोकांना, कपटी लोकांना ते बघवलं नाही. त्यांनी आपले 2 प्रादेशिक पक्ष, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेला पक्ष आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी काढलेला पक्ष, ह्या 2 प्रादेशिक पक्षांवर त्यांनी घाला घातल्या आणि ते पक्ष फोडलेत, गद्दारी करून पक्ष फोडलेत. आणि त्यातलाच गद्दार आता परवा भगवंत ग्राउंडवर यायला लागलाय, कुठलं चोरलेलं बाण घेऊन.
आणि कुठल्या गद्दारासाठी, दुसऱ्या गद्दारासाठी, बार्शीतल्या गद्दारासाठी येतोय, ज्यांनी 4-4 पक्ष बदलले, हे केले 2-2 गद्दार उद्या ते पलीकडले आता सभा गाजवतील तिकडली. तर असे लोक, ही काय घडले आपल्यासोबत, महाराष्ट्राला खाली घालणाऱ्या, मान खाली घालणाऱ्या गोष्टी घडल्यात, पक्षफोडी वगैरे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. आणि आपल्या राज्यामध्ये जर तुम्ही आपले UP बिहारसारखे चाळे करणार असतील तर इथली जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि हेच ओमदादाच्या वेळेस तुम्ही सर्वांनी दाखवून दिले महाराष्ट्राचा कणा आपला किती टाईट आहे. त्यामुळं असल्या फालतू पक्ष, बोगस पक्षांना आपण थरा देणार नाही. जे ओरिजिनल लोक आहेत, अशा ओरिजिनल लोकांसोबतच आपल्याला थांबायचं आहे. जे बोगस लोक आहेत, ह्यांचे काय धंदे चालतात, काय नाही, बार्शीमध्ये सगळ्यांनी आपण बघूनच आहे. सर्व आता इतक्या वक्त्यांनी सगळ्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे सांगितल्यात. कोण म्हणते बाबा मी काय 4,000 कोटीचा निधी आणला, काय आणला. अरे घरकुलाचे पैसे बी तुम्हीच आणले म्हणताय, त्यातले 2,000 कोटी तर घरकुलाचे असतील, बाकीचे इकडे तिकडले हेडवरचे वेगळे पैसे असतात. प्रत्यक्षात तुमच्या अर्जावर किती पैसे आलेत, किती गेलेत, ते बघणं गरजेचं काम आहे. त्यात तर खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. परत नगरपालिकेत काय चालतं काय नाही, 5 वर्ष मी त्यांच्यासोबत साक्षीदार आहे. 5 वर्ष मी माझ्या डोळ्यांनी नगरपालिका कशी उकरून खाल्ली, कसे खड्डे, कसे म्हणजे अख्खं वरबडून घेतले, सगळं काहीच ठेवलं नाही. आज कर्मचाऱ्यांचे बिलं द्यायला तिथं नाके नव्हे सगळे प्रशासनाच्या. एवढी सगळी वाईट अवस्था झाली नगरपालिकेची पण. आणि त्याच्यावरती मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे. एक गोष्ट विसरायची नाही तुम्ही, मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. 2019च्या अगोदर मी पण तिकडं आमदार राऊत साहेबांसोबत होतो, त्याच गटामध्ये होतो. कुठलं जरी आंदोलन झालं की पहिलं आम्ही पळायचो. 19च्या अगोदर विरोधात होतो ना आम्ही, आम्हाला सत्ता पाहिजे होती, राजकारण करायचं होतं. त्यामुळे काय जरी झालं तरी 19च्या अगोदर जेव्हा आमदार नव्हते तेव्हा प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही पुढे असणार, सगळे असणार. जशी आमदारकी येते तसा कुठं गेला मराठा. लोकांना बोलू कार्यकर्त्यांना बोलवलंय, झापलंय, आंदोलनामध्ये जायचं नाही, काय करायचं नाही. ही कुठली दोतोंडी भूमिका तुमची. मराठा म्हणताय ना, मर्दासारखं कुठलं बी असू द्या, छाती फोडून बोलायचं असतंय. त्यामुळं ह्या गोष्टी विसरायच्या नाही. 19च्या अगोदर कशी आरक्षणाबद्दल भूमिका होती, 19 नंतर कशी भूमिका आहे, त्याच्यावर चोर तो चोर शिरजोर, वरती अजून जरांगे पाटलांवर तुम्ही बोलताय. एवढी तुमची पात्रता झाली का आता की जरांगे पाटलांवर? जो माणूस जरांगे पाटील निस्वार्थी आहे, समाजाची भूमिका एकदम तळमळीने मांडतोय, कुठं राजकारण येऊ देत नाही, काय येऊ देत नाही, अशा माणसाबद्दल जर तुम्ही फक्त राजकीय चष्म्यातून आणि जर त्याला विरोध करत असाल तर समाज तुम्हाला माफ करणार नाही. एवढं तुम्ही नीट लक्षात ठेवा. आमदारकीनंतर लोकसभेचं इलेक्शन झालं, ओमदादानी साहेबांनी सगळ्यांनी हाबाडा दिला एवढा, तर कुठे गेलेत? आंतरवालीला. मला एवढं सांगायचंय, उंटाचा मुका घ्यायचा जायचं नसते. आपली पात्रता बघायची, कर्तृत्व बघायचं, गाढवाचा मुका घ्यायचा, उंटाचा मुका घ्यायला जायचं नसते. त्यामुळं कुणी कुठं समाजाला कसं विरोध केलाय वेड्यात काढताय. आज तुम्हाला अधिकार नाही ना, काय नाही बोलायचा की बाबा समाज माझ्यासोबत आहे आणि हे ते. लोकांनी भरपूर सहकार्य केलं, पण आज जेवढं तुम्ही बघताय सगळ्या डोळ्यांनी, फक्त निरीक्षण करा, लक्षात ठेवा, आजूबाजूच्या लोकांना सांगा. एवढं मी सांगतो. आणि आज आपल्याला एक आपला आवाज मांडणारा आमदार तिकडं विधानसभेत पाठवायचा आहे, नाही किंवा पोरांच्या तक्रारी वगैरे, माझं काय झालं, वैयक्तिक घरगुती घरातली रडगाणी तिकडं नाही मांडायची आपल्या विधानसभेत. तुमची आपली सर्वसामान्यांची कामं कशी झाल्या पाहिजे, कशी व्हायला पाहिजे, ती मांडणारा आपल्याला आमदार पाठवायचा आहे. आणि सोपल साहेबांच्या रूपाने आपण 20 तारखेला सर्वजण मिळून सर्व ताकदीने त्यांना निवडून द्यायचंय. एवढी मी तुम्हाला, आपण सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न करायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बालाजी मोरे बाबळगाव असंख्य कार्यकर्त्यासह त्यांनी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. गणेशदादा वानकर त्यांचा सत्कार करा. 100 कार्यकर्त्यासह त्यांनी प्रवेश केलेला आहे. 100. यानंतर बालाजी मोरे जवळगाव, प्रशांत कापसे माजी सरपंच, सुरेश भाऊ कापसे यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. काटेगावचे अभिमन वाघमोरे, योगेश जाधव, अभिजित जगताप, नवनाथ सुरवशे, राम जाधव यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सर्वांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत, महाविकास आघाडीमध्ये हार्दिक स्वागत. यानंतर भैया वाणी यांनी स्टेजकडे यायचंय. पनवेल खारघर मतदारसंघामधून पनवेल, पुढचं नाव गणेशदादा वानकर यांनी आपले विचार व्यक्त करावेत. वेळ कमी आहे.
प्रत्येकाने आपले विचार थोडक्यात मांडायचे आहेत. वेळ कमी आहे. ओमदादाला आणि साहेबांना वेळ द्यायचा आहे. यानंतर मी विनंती करतो गणेश दादा वानकर यांना, त्यांनी आपले विचार मांडावेत. जिल्हा प्रमुख शिवसेना. वर या. बसता येतंय का कोणी? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडल, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, भारतीय काँग्रेसचे श्री राहुल गांधी साहेब, या सर्वांच्या सहकार्याने आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री, आता भावी मंत्री, कारण आता नागेशजीने सांगितलंय जिल्हा प्रमुख म्हणून मी आणि खासदार म्हणून ओमदादा, दोघांवर आता वजन टाकलं की साहेबांना पहिल्या यादीमध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तर मंत्रिमंडळाचे बी पहिल्या यादीत त्यांचं नाव आणण्याची आमची जबाबदारी. व्यासपीठावर उपस्थित असलेले, दोनदा धाराशिव लोकसभेमध्ये चितपट करून निवडून आलेले चांगल्या चांगल्या खेकड्या मंत्र्याला सुद्धा त्याची जागा दाखवलेले आमचे आदरणीय ओमदादा, माजी नगराध्यक्ष विश्वाभाऊ बावडोले दादा, आमचे मित्र निरंजनजी भूमकर साहेब, शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे सर्वच पक्षाचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व सन्मान्य जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित, आत्ता माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी नावं घेतली ते सर्व सन्माननीय, ज्यांचं नाव घेतलं ते मोलाचे, ज्यांचं चुकून राहिलं ते लाख मोलाचे उपस्थित मायबाप मतदार बंधूंनो, तुम्हा सर्वांना माना जय महाराष्ट्र. मी आता थोडंसं लक्ष देऊन बघत होतो या मतदारसंघावर. मी 11 विधानसभा फिरलो साहेब, पण तुमच्यावर एवढे प्रेम करणारी माणसं असं कुठल्या मतदारसंघात मला बघायला मिळाली. अशी लोकप्रियता फक्त ओमदादा आणि सोपल साहेबांच्याच नशिबात आहे. आणि आमचा निर्णय योग्य होता. मातोश्रीवर आम्हाला जिल्हा प्रमुख या नेत्यानं बोलवलं. माझ्यासोबत दिंडोरे होते, प्रवीण काकडे होते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते. उद्धव साहेबांनी, मिलिंद नार्वेकर साहेब होते, विनायक राऊत साहेब होते, संजय राऊत साहेब होते. बार्शीचा जिल्हा प्रमुख असल्या कारणाने मला विचारलं आपला उमेदवार तिथं कोण. मग आम्ही एक क्षणाचाही विलंब न करता, ते माझ्या बंधूने जो डायलॉग मारला का मगाशी तुमचा फेवरेट, आम्ही तेच मारला. कहो दिल से. मुलाखतच संपली एवढ्यात. तिकीट फायनल, यादी जाहीर. कारण सोपल साहेबांसारखा उमेदवार मिळणं हे आमच्या पक्षासाठी सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. सर्व समाजाला न्याय देणारा, बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकालामध्ये ते अनेक योजना आणलेल्या आहेत, अनेकांचं त्यांनी कल्याण केलेलं आहे.
काही खाजगी कामं असतील, सार्वजनिक कामं असतील, आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेले आहे. आपल्या सर्वांना ओमदादाचं सोपल साहेबाचं भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण सगळेजण फार लांबून लांबून त्यांचं भाषण ऐकायसाठी आलेले आहेत. परवाचाच एक किस्सा होता, विश्वास भाऊ आणि मी एका बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र आलो होतो. भाऊंना मी हळूच कानात विचारलं, काय म्हणतंय बार्शीचं वातावरण? भाऊ एक शब्दाच म्हणले, सुपडा साप आहे. खरंच भाऊ, आज जी परिस्थिती आहे, मी काही मतदारसंघात फिरतो तर तिथं लोकांना पैसे द्यावे लागतात. की कसलाही आगळगाव आणि बार्शी इथं उमेदवाराला पैसे द्यायला लागलेत. साहेबाला म्हणलो, साहेब असं प्रत्येक गावात जर पैसे गोळा व्हायला तर शिल्लक पडतील आपल्याला, मग शिल्लक पडलेले पैसे आमच्या दुसऱ्या गरीब उमेदवाराला द्या. साहेब बी होय म्हणलेत, बघू किती सुटते. साहेबाचा बी हात जरा ढिल्ला नाही आहे. येत्या 12 तारखेला आपल्या बार्शीमध्ये जुन्या गांधी पुतळा येथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची जाहीर सभा होत आहे. आणि मला खात्री आहे, शिवसेनेवर प्रेम करणारे, महाविकास आघाडीवर प्रेम करणारे, सोपल साहेबांवर प्रेम करणारे आपण सगळेजण त्या दिवशी वाजत गाजत मोठ्या संख्येने, ती सभा म्हणजे विजयाची नांदी असणार आहे, त्या सभेतूनच आपला निकाल बाहेर पडणार आहे. मगाशी आपण सर्वांनी सांगितलं, कोण 25,000 येतील, कोण 50,000 येतील. मी तर म्हणतो सोपल साहेब लाख मतानं का नाही येणार? आपण सगळ्यांनी जर झटून काम केलं आणि लोकांपर्यंत या सरकारने आपल्याला कसं कसं फसवलं हे जर सांगण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर आपण नक्कीच मोठ्या फरकाने निवडून येऊ आणि सत्तेत येऊ. एवढं तुम्हाला सत्तेत येणाऱ्या माणसाला मत दिलं पाहिजे, आपलं मत कुणी वाया घालवू नये. मी जाता जाता 4च प्रश्न तुम्हाला विचारून जातो आणि माझं भाषण संपवतो. केंद्र सरकारच्या योजनेवरच राज्य सरकार आपल्या निवडणुका काढतंय, केंद्र सरकारच्याच योजना सांगतंय, पण कधी कुठल्या योजना पूर्ण झालेल्या आहेत? मी त्यातले ठराविक 2-3 प्रश्न तुम्हाला विचारतो. आपल्या शेतीमालाला दुप्पट हमीभाव मिळाला का? वर्षाला 1 कोटी नोकऱ्या देतो म्हणल्या, मिळाल्या का? महागाई कमी झाली का? पेट्रोल डिझेल स्वस्त झालं का? ती रामदेव बाबा तर पोट हापाळ करून करून सांगत होतं, 35 रुपये चाहिए की 80 रुपये चाहिए. ते तर गायबच झालं, स्वतःचा धंदा टाकला त्यांनी. आणि शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी झाली का? मग ह्या फसव्या सरकारला जर आपल्याला गाडायचं असेल तर कहो दिल से. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद दादा. यानंतर माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले. गणेशनाना नामनेसकरांना विनंती आहे, कृपा आपण व्यासपीठाकडे या. आज आपण ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत, महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सोपल साहेब, आपले खासदार आदरणीय ओमदादा, ज्यांनी आता आपले विचार मांडले ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशजी वानकर, आमचे सहकारी निरंजन मालक भूमकर, शिवसेनेचे आपले तालुका प्रमुख काकडे जीवन आरगडे, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी किरण देशमुख, इक्बाल पटेल, मकरंद मालक, नागेश अण्णा, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी, वेगवेगळ्या काँग्रेसचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि पत्रकार बंधू भगिनी,
आज आपण मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीचाही शुभारंभ आपण या ठिकाणाहून ओमदादाचा केला होता. मला जसं कळतंय तसं प्रचाराचा शुभारंभ आपण आगळगावमधनच करतो. मग ती साहेब तुमची 85ची पहिली निवडणूक आहे आणि या विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद घेऊन आपण या तालुक्याच्या भवितव्याबाबत आपण या ठिकाणी त्यांना साक्षी ठेवून लोकांना आपण एक या ठिकाणी आश्वासित करतो, वचन देतो, आम्ही यापुढं काय करणार आहोत. मित्रांनो, आता 85 पासून म्हणजे मी त्यावेळेस युवक काँग्रेसमध्ये काम करणारा एक प्रमुख कार्यकर्ता होतो आणि गेल्या 5-7 दिवसामध्ये या तालुक्याच्या प्रचाराच्या निमित्तानं, निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यात फिरत असताना या निवडणुकीचं वातावरण ज्या पद्धतीनं ओमदादाची निवडणूक लागलेली होती आणि त्यांची जशी सुरुवात झाली तशीच आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ज्यावेळेस स्वतःहून लोकवर्गणी करून उमेदवाराला मदत करायची लोकांच्या मध्ये भावना असते, त्यावेळेस खऱ्या अर्थानं निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे सर्व जनतेला माहीत असतं. आता या 2-4 दिवसात फिरल्यानंतर गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे. आपण प्रत्येक निवडणुकीला, मग जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, दर 5 वर्षाला ह्या 30-40 वर्षात आपण काम केलेलं आहे. पण या निवडणुकीत ह्या 2-3 दिवसात, कालपासूनच साहेबांच्या बरोबर गेलो, त्याच्या आधी वैयक्तिक गाठीभेटी चालू होत्या, पण 100% कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचे चेहरेच बोलायला लागतात. एका गावात पाय ठेवला, पटकन लक्षात येतं ह्या गावात काय होणार आहे. ही अशी परिस्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. आता अनेक वक्त्यांनी तालुक्यातली परिस्थिती सांगितली. आज शुभारंभ आहे, फार काय खोलात जावं असं मला वाटत नाही, पण सत्तेच्या जीवावर देशामध्ये, या राज्यामध्ये, तालुक्यामध्ये जशावरी गोष्टी घडल्यात त्याचप्रमाणे आपल्याला या तालुक्यामध्ये अनेक लोकांना नाहक त्रास झालेला आपण पाहिलाय. ही निवडणूक विकासाची, ह्याची त्याची, ह्या सगळ्या वल्गना नाहीत. अनेक बोर्ड लावलेले बघितले, एवढे कोटी आले, हे आले, अरे विकास कुणी नाही केला, सगळ्यांनीच विकास केला. ही एकटेच काही फार हुशार आहेत असं काही नाही. स्टेजवर बसलेले अनेक पदाधिकारी आहेत, साहेबांनी काम केले, आम्ही काम केले. लोकांच्या हिताची कामं वेगवेगळ्या माध्यमातून आजपर्यंत झालेलीच आहेत आणि चांगल्या प्रकारे झालेली आहेत.
हॅलो. तुम्ही शांत बसा, मी येतो तुमच्यापर्यंत. आता तुम्ही बोलायलाच लावलंय. आज खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीनं महत्वाची निवडणूक आहे. कारण आज या तालुक्यातला, ग्रामीण भागातला माणूस असल, शहरातला माणूस असल, प्रचंड दहशतीखाली, दडपणाखाली, जागोजागी गुंडगिरी, विकास एका बाजूला राहिला, पण ही भली मोठी जी काही लिस्ट आहे, आता लोकांना मोकळा श्वास घेणं गरजेचं आहे. आज शहरात फिरत असताना एखाद्या व्यापाऱ्याकडे सामान्य माणूस गेला, निवडणुकीचा विषय काढला, कानावर हात ठेवतो. अरे कस लोकशाही आहे काही? म्हणजे इतका दहशतीखाली शहरातला आणि तालुक्यातला माणूस आज वागतोय. आणि त्याला मुक्त करण्यासाठी ही खऱ्या अर्थानं निवडणूक महत्वाची आहे. आज या ठिकाणी ओमदादा बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत. आज सुरुवात झालेली आहे, आपला जास्त वेळ घेणार नाही. गेल्या 5-7 दिवसापासून बऱ्यापैकी सगळं तालुक्यातलं वातावरण कळालेलं आहे. मला या ठिकाणी आपल्याला एकच विचारायचं आहे, आपण ओमदादाला किती लीड दिलेला होता? 5. मग आता सोपल साहेबांना किती द्यायचा? बंदा आकडा. तर त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला किती कष्ट घ्यावे लागणार आहेत? ती घ्यायची तयारी आहे का नाही तुमची? मग न घाबरता प्रचंड कष्ट घ्यावं लागणार आहे, ते घ्यायचं. आणि या तालुक्यातलं आजपर्यंतचं निवडणुकीचं रेकॉर्ड जे आहे लीडचं, ते मोडून दाखवायची जबाबदारी सगळ्यांनी उचलायची आहे. मला शेवटचा आता विषय आहे. लोकांनी वर्गणी दिली आहे. जशी लोकसभेची निवडणूक होती तशीच आपली सुरुवात झालेली आहे. आता विरोधकांकडे काय राहिलंय? फक्त खोऱ्यानी वाढलेला माल आहे. आता मध्ये ते आता दिवाळीचे दिवस आहेत, ते काय टीव्हीवर असते की आली आली दिवाळी आली. आता ही वसुली करायची वेळ झाली आहे. हे जे काही आपलं तिथं साचलेलं आहे टॅक्सच्या रूपानं, ह्याच्या रूपानं, लोकसभेला मी सगळीकडे सांगितलेलं होतं, भगवंतानं, विठ्ठलानं अजून आपल्याला संधी दिली आहे. आपले पैसे माघारी घ्यायचेत का नाहीत? मग पैसे आपले माघारी घ्यायचे आणि मतदान मशालीला करायचं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज या ठिकाणी आपणा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात. सगळे महाविकास आघाडीतले विविध पक्षांचे सगळे पदाधिकारी आहेत, आपण सगळे लोक आहेत. आपण जास्तीत जास्त मतांनी सोपल साहेबांना निवडून द्याल एक अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. विरोधी उमेदवार आपला विकास खाऊ आणि आपल्यासोबत विश्वास भाऊ. विरोधी उमेदवार आपला विकास खाऊ आणि आपल्यासोबत विश्वास भाऊ. यानंतर आदरणीय ओमदादाला मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
साहेब, लोकांचा उल्हास बघितला तर 23 तारखेच्या मतमोजणीची सुद्धा वाट बघायची गरज नाही. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, या तालुक्याचे भाग्यविधाते, अनेक आमदार आणि मंत्री म्हणून कशा पद्धतीचं काम असावं ह्याच्या बाबतीत एक आदर्श उदाहरण असणारे या तालुक्याचे माजी मंत्री, माजी आमदार, अधिकृत उमेदवार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, ते राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे, शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, मंचावर उपस्थित असलेले भाऊ, तुमचं ना आमचं लय अवघड झाले. आमचा बाण बी चोरलाय, पक्ष बी चोरलाय, आम्हाला दिली मशाल. आम्हाला वाटलं आम्हीच एकटं दुख्याव काय घेतावर तर तुमच्याकडे तिरकी नजर पडलीच कमळाबाईची. तुमचं बी गाड्याला हाणलं, पक्ष हाणला, तुम्हाला दिली तुतारी. त्यामुळं पक्षाची नावं बी सुटी सुटी घेऊन घ्यावी लागते ती. असो, जिल्हा प्रमुख गणेशदादा वाणकर साहेब, सन्माननीय मकरंजी निंबाळकर साहेब, आणि मला वाटतंय भूमकर साहेबांनी अतिशय योग्य अशा पद्धतीचा निर्णय आता 2-4 दिवसापूर्वी घेतला. ते आमचे निरंजन भूमकर मालक, आदरणीय सुधीर भाऊजी सोपल साहेब, माननीय योगेशजी सोपल साहेब, आणि आपलं युवा नेतृत्व आदरणीय आर्यनजी सोपल साहेब, कृष्णराजजी बारबोले, जीवनजी आरगडे, आमचे तालुका प्रमुख प्रवीणजी काकडे, आपल्या युवा सेनेच्या सिनेट सदस्या उषाजी पवार, युती सेनेच्या तालुका प्रमुख रजनीताई पाटील, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आदरणीय पाटील ताई, काँग्रेसच्या तालुका प्रमुख आरगडेताई, आदरणीय तात्या थोरात, पोपट डमरे गुरुजी, ॲडव्होकेट विकासजी जाधव, दिनेशजी नाळे, महेशजी चव्हाण. अण्णा, आपला वनवास लवकर संपणार आहे. नागेश अण्णा, 23 तारखेला संपतोय वनवास, काय काळजी करू नका. नागेश अण्णाजी अक्कलकोटे, राजाभाऊजी चव्हाण, महेंद्रजी गरड, भैया वाणी, मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि मंचाच्या समोर उपस्थित असलेले ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान त्या ठिकाणी लिहिलं, ते संविधानामध्ये काय ताकद आहे ही गेलेल्या लोकसभेला दाखवून दिली. लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी लोकांनी निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम होतो हे 6 महिन्यापूर्वी ज्या 72 मतदारांनी दाखवून दिलं. ती मायबाप बार्शी तालुक्यातील जनता, जिथपर्यंत माझा आवाज जातो तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज साहेब मी पहिल्यांदा सगळ्यात आधी मला या गोष्टीची आठवण करून द्यावी लागते की लोकसभेच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ आपण आगळगाव मधनच केला होता. आपल्याला प्रचंड ताप होते. डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिला होता. हाताला सलाईन चालू होतं. तशा परिस्थितीत सुद्धा तुमचं कर्तव्य म्हणून साहेब तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीत
आपण माझ्या प्रचारासाठी सलाईन सोडून या ठिकाणी या व्यासपीठावर आलेला हा ओमराजे कधीही आयुष्यात विसरणार नाही. साहेब, मी प्रामाणिक माणूस आहे. उपकाराची परतफेड मी कधीच अपकाराने करणाऱ्यापैकी नाही. मी उपकाराची परतफेड तेवढ्याच ताकदीनं करणारा युवक आहे. त्यामुळे तुम्ही साहेब अगदी निश्चिंत राहा. आणि मला वाटतं ही जनता आता त्रासली आहे. बोलत नाही साहेब कोण काही. पण पारतंत्र्यात, इंग्रजाच्या राजवटीत, ब्रिटिशाच्या राजवटीत नेमकं काय चालत होतं? ह्या पृथ्वीवर तयार होणारा सगळा माल विकला जातोय. दुसऱ्याला विकायचा अधिकार नाही, दुसऱ्याला व्यवसाय करायचा अधिकार नाही. बांधवांनो, मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो की ह्या पद्धतीची गुंडागिर्दी, ह्या पद्धतीची झुंडशाही, ह्या पद्धतीची हुकुमशाही जर अशीच चालू राहिली तर कदाचित सोपल साहेब उद्या श्वासाला लागण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा आपल्याला मागून घ्यावं लागेल. साहेब, श्वास घेऊ का म्हणून. हसायचा किंवा विनोदाचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटतं ह्या पद्धतीचे राजकारण, ह्या पद्धतीचा अतिरेक, मी कायम म्हणत असतो, रावणाची सोन्याची लंका राहिली नाही, आपण की झाडकी पत्ती आहो. परमेश्वरानं आपल्याला सगळं दिलं असेल तर त्याचा माज कशामुळे करायचा? नम्रतेनं राहावं, प्रामाणिकपणे राहावं. प्रत्येकाकडून ही अपेक्षा असते. ह्याच मायबाप जनतेने जर आपल्या बाजूने कौल दिला असेल तर आपली जबाबदारी अधिकची आहे की ज्या जनतेनं तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला सांभाळून आपलं नेतृत्व करण्यासाठी जर आपल्याला विधानसभेत पाठवलं असेल तर ह्या जनतेला कुठं दुःख होणार नाही, त्रास होणार नाही, वेदना होणार नाहीत. त्यांच्या जीवनात सुखाचे 2 क्षण आणता येतील. हे कर्तव्य समजून त्या लोकप्रतिनिधीनं काम करणं अपेक्षित आहे. साहेब, मी ही गुंडागर्दीच्या विरोधात संघर्ष केलाय. तसली गुंडागर्दी गाडूनच मी पुढे आलेलो आहे. आणि सामान्य जनता ह्या बार्शीतल्या सुद्धा झुंडशाहीला, गुंडशाहीला आणि हुकुमशाहीला मूठ माती येणाऱ्या 23 तारखेला दिल्याशिवाय राहणार नाही. मी अनुभव घेतलाय साहेब. लोकसभेला फार संयम ठेवला. मी संबंध जपणारा माणूस आहे, संबंध वाढवणारा माणूस आहे. मी आयुष्यात नेहमी बेरजेचं राजकारण करणारा माणूस आहे. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय, मी मागची 5 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही भागातला कोणताही माणूस आला, त्याला कधी त्याची जात विचारली नाही, त्याला कधी धर्म विचारला नाही, त्याला कधी त्याचा पक्ष विचारला नाही, त्याला विचारलं नाही की तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे, तुम्हाला मत टाकलंय का माझ्या विरोधात काम केलंय. अजिबात विचारलं नाही. का? मी फक्त निवडणूक लढवीपर्यंत एका पक्षाचा उमेदवार होतो. ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी मी सगळ्याचा खासदार आहे. मत टाकणाऱ्याचाही आहे आणि न टाकणाऱ्याचाही आहे. बांधवांनो, ह्या पद्धतीनं मी काम करत आलो. मला आपल्याला साहेब आठवण करून द्यायची आहे. सुरुवातीच्या काळात 2.5 वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. 2 वर्ष आपली कोरोनामध्ये गेली, 6 महिने आपल्याला काम करता आलं. त्यावेळेस आताचे आमदार साहेब, माझी मैत्री होती, मी काही ती नाकारत नाही, पण मी माणुसकी जपणारा माणूस. माझं पक्षाचं सरकार असताना सुद्धा त्यांना कधी विरोधी पक्षाचे आमदार आहेत असं जाणवू दिलं नाही. नेहमी हम साथ साथ है, हम दिल दे चुके सनम. आपलं मन साफ आहे, सरळ आहे. आणि चमत्कार, आमच्यातलेच काही सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली. ह्या कमळाबाईनं कटकारस्थान केलं, सेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, संविधान पायदळी तोडवलं, लोकशाही पायदळी तोडवली. अहो फडणवीस साहेब, दात टुकरून पोट भरत नसते, भाकरच खावी लागते.
आता जनता दाखवाल तुम्हाला भाकर काय असते ते. तुम्ही शिवसेनेचं दाट टोकरीत बसलाव, राष्ट्रवादीचं दाट टोकरीत बसलाव, षडयंत्र केलं, कपटीपणा केला आणि त्याच्यामुळं परत 2.5 वर्षानं तिथं तुम्हाला माहिती आहे कुणाचं सरकार आलं ते. आणि सरकारमध्ये काय बदल झाला साहेब. हम साथ साथ है, हम दिल दीजे के सनम म्हणून मी ज्याला चलत होतो ते म्हणले हम आपके है कोण. कशी झक मारायची आता. जाऊ दे बाबा म्हणलं, काय जसं असेल तसं असेल. आपण तक्रार करणारा माणूस नाही. त्याही परिस्थितीत आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मला आपल्याला विचारायचंय, ओमराजे खासदार म्हणून 5 वर्ष काम करत होता. तुम्ही मला मतदान टाकलं, मला म्हणून निवडून गेलो आणि तुम्ही जी टॅक्स भरताव, 10 रुपयाचं साबण घेतलं तर 18% जीएसटी आहे, म्हणजे 1 रुपया 80 पैसे सरकारला जातात. 20 रुपयाचा शॅम्पू घेतला तर त्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आहे, 4 रुपये सरकारला जातात. अंडरपॅन्ट चेडी घेतली त्याच्यावर 18% जीएसटी आहे. माणूस वर गेल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा 18% जीएसटी आहे. मग तुमच्या टॅक्सचा पैसा, तुमच्या कष्टाचा पैसा, तुमच्या घामाचा पैसा, तुम्ही मला मत टाकलं, मला खासदार केलं, मला आमदार केलं म्हणून मला अधिकार आला. मग तुमचा पैसा तुमच्यासाठी मी खर्च करत असेल तर ती उपकाराची भाषा बोलून दाखवली पाहिजे का कर्तव्याची भाषा पाहिजे हो. काय काय जण अशी वागायला लागली की जणू आपण मी गोरधनवाडीची जमीन विकून द्यायला लागलो. इथं बघितलंय मी साहेब. आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात काय महत्वाचं असतंय तर माणसाचं कर्म असतंय. आपल्याला अधिकार आहे, आपल्याला शक्ती आहे, आपलं सरकार आहे म्हणून कर 307 चा गुन्हा दाखल, लाव अँटी करप्शनची चौकशी. साहेब रॉयल्टी काढायला सुद्धा तहसीलदार देत आहे. आम्हाला विचारल्याशिवाय जमिनीचे व्यवहार करायचे नाहीत. एक ट्रॅक्टरची चालू असलेली डीलरशिप सुद्धा, ही वस्तुस्थिती आहे. मी लबाड कधी भाषण करत नाही, कुणावर टीका म्हणून कधी भाषण करत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतोय. ही कशाचं होतं काय. बिलकुल व्यवसायाचा प्रत्येकाला अधिकार आहे, व्यवसायाचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण व्यवसाय व्यवसायाच्या पद्धतीने केला पाहिजे. मी खासदार आहे म्हणून माझंच ऐकायचं, मी खासदार आहे म्हणून मी म्हणेल तसाच कायदा, मी सांगेल तीच नियम. मला वाटतं ह्या पद्धतीने चालतंय का हो. तुम्हाला मान्य आहे का कडे बसतोवर. बांधवानो, ही निवडणूक आता तुम्ही हातात घेणं गरजेचं आहे, तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. जर ह्या पद्धतीच्या हुकुमशाहीला आपल्याला जर कंटाळा आलाय का नाही अजून. माझा म्हणे ना, पाच वर्षाचा कंटाळा आला नाही का अजून. आता तुम्ही ठरवायचंय काय करायचंय ते. आज ज्येष्ठाच्या कर्माप्रमाणे ज्येष्ठाला फळ भोगायला लावणारच आहे. भगवंताची नगरी आहे ती का अशी सोडणार आहे का कुणाला तरी सहजासहजी. आपण कुणाबद्दल बोलायचं काही कारण नाही, बोलणारही नाही. मला आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. 2019ला साहेब शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती. मला सारखं डुसण्या होत्या, मोदीच्या नावावर आला, मोदीच्या नावावर आला. काय माझं डोकं किटून गेलं साहेब. भगवंताच्या चरणी पाया पडल्यावर एवढंच म्हणायचं की ही मोदी विरोध असताना ह्याच्यात जेवढ्या मतांना आलतो त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव घेऊन भगवंता मला निवडून येऊ दे. आणि मग ही निवडणूक 24ची लागली. त्या निवडणुकीत लोक म्हणायचे फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. त्यांना विचारा कळालं का नाही फोन उचलल्यावर काय होतंय ती. आपण भाषणातून उत्तर द्यायचं नाही, जनता बटन दाबून उत्तर देते. आपल्याला गरज नाही भाषणातून उत्तर द्यायची. मोदीमुळे आला, मोदीमुळे आला. 24ची निवडणूक लागली.
देशाचे साक्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या विरोधात. भगवंतानं पहिली तर मागणी केली म्हणलं आपली. सुरत मार्गे गुवाहाटीला पालथा पडलेले एक फुल दोन हात बी विरोधात. म्हणजे एक मुख्यमंत्री दोन हाफ मुख्यमंत्री. हितले 6 पैकी 5 आमदार कुठं? सत्तेची ताकद, पैशाची ताकद. भाई और बहनों, न खाऊंगा ना. मग मोदी साहेब एक गांव में 20-20, 25-25 लाख किधर से दूंगा? आले का नाही? प्रत्येक गावाने पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला. मताला 500 दिले का 1000 दिले मला माहित नाही, पण तुमच्या गावात आलेल्या प्रत्येक माणसाला माहित आहे की मतदान वळवण्यासाठी, मतदान विकत घेण्यासाठी पैशाचा वापर झाला. मला त्या मोदी साहेबांना प्रामाणिकपणे विचारायचंय की तुमची जर घोषणा असेल ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मग इतके कोट्यावधी रुपये मतदान विकत घेण्यासाठी मोदी साहेब नेमके आणले कुठून? ह्या प्रश्नाचं उत्तर तरी ह्या जनतेला द्या. ती पैशाची ताकद, सत्तेची ताकद. मला वाटतंय अशी परिस्थिती असताना सुद्धा ह्या मायबाप जनतेनं जशी आज निवडणूक हातात घेतली साहेब, तशीच निवडणूक हातात घेतली. ह्या ओमराजेला पोटच्या लेकराप्रमाणे, आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे, आपला भाऊ आहे, आपला मुलगा आहे, आपला नातू आहे, आपल्याच कुटुंबातला जरी कोणतरी माणूस आज या निवडणुकीला उभारतोय, ही भावना लक्षात घेऊन इथल्या सामान्य माणसाला त्याच्या कष्टाचे 1 रुपयापासून ती लाख रुपये, 1.5 लाख रुपयापर्यंतची मदत इथल्या सामान्य जनतेनं या ओमराजेच्या पदरात टाकली. आणि काय कमाल साहेब, ज्या मोदीचं नाव घेऊन निवडून आला म्हणून मला डुसण्या मारत होते, त्या मोदी साहेबापेक्षा दुप्पट मतं घेऊन मी ह्या मतदारसंघातून खासदार झालो. पुन्हा काय म्हणली नाही ती. तरी तिने एक भानगड केली, ती सगळ्या खेळ खेळल्या. पहिल्या मशनीवर 2 नंबरला माझं नाव निंबाळकर, चिन्ह काय आपलं मशाल. दुसऱ्या नंबरला बी एक निंबाळकर हुडकून आणला होता आमच्या मंगरुळातला, होता का नाही? ती बी दुसऱ्या मशीनवर 2 नंबरला, चिन्ह काय चिमणी ग, चिमणी ग माय चिमणी. ती चिमणी ती टेंबा जरा सारखा दिसायचा. हो, आपली मशाल म्हणजे टेंब्यासारखी दिसते आणि ती चिमणी, ती दोन्ही सारखं दिसायचं. भानगड अशी झाले, रडीचा डाव खेळून सुद्धा त्या निंबाळकरनं साहेब काय कारण नसताना त्या चिमणीनं 20,000 मतं खाल्ली. किती? ती 20,000 मतं आपली होती. आणि रडीचा डाव खेळला गेला नसता तर अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1च्या मताधिकांना लेडला येऊन द्याला हा तुमचा खासदार ओमराजे निंबाळकर असला असता. आज तोच डाव सोपल साहेबाच्या बाबतीत खेळला जातोय. आज सुद्धा सोपल साहेबाचं नाव पहिल्या मशीनला 2 नंबरला आहे आणि दुसऱ्या मशीनच्या 2 नंबरला अजून तसली चिमणी आणली अवदासा. पण आता ओळखायला सोपं आहे. पहिली मशीन पूर्ण भरलेली आहे, सगळे चिन्ह आहेत, आणि दुसरी आहे ती अर्धी कुरी आहे. त्या कुरीच्या मशीनच्या भानगडीत पडायचं. जी भरलेली मशीन आहे त्याच्यावरचा 2 नंबरचा खटका बघायचा आणि बट्ट दिशे बटन हाणायचं. मग बघतय कुणाला लागायचं ते लागतंय, पुन्हा काय काळजी करायचं कारण नाही. बांधवानो, ह्या गोष्टी जरा म्हाताऱ्या माणसाला नीट सांगा बरं का, समजून सांगणं गरजेचं आहे. मी जास्त काय भाषण करणार नाही. मी तुम्हाला एवढंच विचारतो की ही पुढचा आमदार निवडून आणून तुम्हाला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? लय भाषण करायचं नाही साहेब, आपल्याला काय करायचंय? काय बोलायचंच नाही काय? फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय का? हा, तुम्ही ठरवायचंय मत टाकत असताना. हा,
हा आपण बघितलं असेल आंतरवली सराटीला लाठीचार्ज झाला. मराठा समाज पूर्णतः ताकदीनं एका सामान्य माणसाच्या एका सामान्य युवकाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बाहेर पडला. आपण लोकप्रतिनिधी आहेत. कुठलाही समाज कुठलेही लोक जेव्हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरतात तेव्हा त्या प्रत्येक आंदोलनाचा सन्मान करणं मला वाटतं आपली जबाबदारी आहे का नाही? आपली जबाबदारी आहे का? तर आपण लोकातनं निवडून येतो. आम्ही त्या सगळ्या आंदोलनाचा सन्मान केला साहेब. त्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या लोकसभेत मांडायचं काम तुमचा खासदार म्हणून या ओमराजेनं अखंडपणे अविरतपणे केलं. आणि त्या मराठा आंदोलनाचा अवमान करायचा अपमान करायचा घाट कुणी घातला? कुणी घातला? आता त्याची सुद्धा व्याजासहित परतफेड करायची तारीख जवळ आलेली. सुपडा असा साफ झाला पाहिजे, असा साफ झाला पाहिजे की पुन्हा मनोज दादावर बोलायची कुणाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे. बांधवानो, मला खरं बरंच बोलायचंय पण साहेबाचे सुद्धा विचार ऐकायचे आपल्याला. त्यांचे सुद्धा विचार महत्वपूर्ण आहेत. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की मी आता बघतोय पुढची माणसं गोळा करताना गर्दीच जमना. साहेब तुम्ही सारखं चिमट घेतल्यावर आम्ही कसं जवळ याचा? सारखं आम्हाला उकरायचंच. तुम्ही कशात बी आम्हाला चिमटच घ्यायचं. आपण जर आपल्या सावलीला भेट असू तर कशाचा आपण लोकनेते आणि कशाचं आपण नेतृत्व? नेहमी आपली रेष मोठी करण्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. दुसऱ्याची रेष पुसून काहीच मिळत नसतंय, कावाज मोठी होत नसते. आपली रेग वाढायची मोठी जेवढी करता येते ती. ह्या पद्धतीचं राजकारण करणारी माणसं आता नुसती माणसं जमू बेजार आहे. ती माणसं म्हणालेत आता ती जसं मला हम आपके हे कोण म्हणत होती, लोक म्हणालेत हम आपके हे कोण. ते दिसणार आहे मतातनं. बांधवानो, आमच्या बाबतीत काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. आता तुमच्या सगळ्याच्या लक्षात आहे की साहेब प्रामाणिकपणे आज आम्ही ताठ मानेनं सांगू शकतो की 2.5 वर्षापूर्वी झालेल्या त्या सत्तांतरामध्ये ना ओमराजे त्या 50 खोकेला बळी पडला, ना त्या मंत्रिपदाला बळी पडला, ना त्या सत्तेच्या लाचेपोटी त्या ठिकाणी लाचार झाला. ज्या मतदारांनी त्या ठिकाणी मला मतदान करून पाठवलं आणि ज्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली त्यांच्याशी बेमानी न करता प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहायचं काम मी अखंडपणे 5 वर्ष केलं. आम्ही जर सुरत मार्गे गुवाहाटीला पालतं पडला असतो तर हिथं किती बी मोठं भाषण केलं तर 100 पोरग म्हणलं असतं गप 50 खोक्यावाले गप, काहीच बोलता आलं नसतं. आपण प्रामाणिक राहिलो त्याचं अधिष्ठान मोठं आहे, आपला प्रामाणिकपणा मोठा आहे आणि म्हणून आज तिथं उजळ माथ्यानं तुमच्या पुढे आम्ही भाषण करू शकतो. आज बांधवांनो आपण बघितलं असेल आपला पक्ष सुरत मार्गे गुवाहाटीला ज्यांनी चोरून नेलाय म्हणजे पक्ष कसला आहे? चोरलेला. आता मी तुमचा जर काय हाणलं चोरलंच म्हणायचं की. चोरलेल्या पक्षाचा एवढंच नाही, गंमत अशी आहे बाळासाहेबाचा उद्धव साहेबाचा बाण सुद्धा काय झालाय? काय झालाय? आता चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय ती तुम्ही बघायचं बाबा, मी सांगत नाही. तुम्ही मी ही कॅमेरावाली सुद्धा तिथं आपलं काय म्हणणं नाही. हा एवढं मात्र डंके की चोट पे सांगतो की ती होतं की एक फडणवीस साहेबाची 4-5 माणसं तर निश्चित वाहवाच करायला ठेवलेली आहे. ती रत्नागिरीची 2-4 आणि हिकडची त्याचं सूप करून पिती ती लोक काय करायची करू. लय ताण घ्यायची गरज नाही. एक सांगतो
माणसाची अडवणूक करून, माणसावर गुन्हे दाखल करून, माणसाला खिंडीत पकडून, माणसावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून माणसं जिंकता येत नसतेत. माणसं जिंकायचं असेल तर प्रेम द्यावं लागतं, प्रेम लावावं लागतं बांधवानो. अरे माणसं प्रेमानं येतात पाठीमाग. मजबुरीनं आलेलं कवा तुम्हाला झपका दिल ती तुम्हाला बी कळणार नाही म्हणा. चाललंय सगळा प्रकार चाललाय, बघतोय की मी. काही लोकांना मी बी सांगितलंय म्हणलं शिवाजी महाराजांचा गणी कावा करा म्हणलं तुम्ही. आज तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या त्रासातून मुक्तता करणे साहेब, मला खरं ह्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. काय पद्धत आहे ही? तुम्हाला विरोध करणारा माणूस असेल तर त्याच्या तुम्ही अँटी करप्शनच्या चौकशाला होता का? आणि ते टरबूज तिथून फोन करून सांगताय कारवाई कर. अरे मरुस्तोर सत्ता राहणार आहे का तुमच्याकडं? ताम्रपट घेऊन आलो का तुम्ही? तुम्हालाही कधी ना कधीतरी जावं लागणार आहे. ह्या सगळ्या पद्धतीचं राजकारण आपण मागच्या 5 वर्षात इथं बघितलंय. बांधवानो फार काही बोलणार नाही, फक्त एवढंच तुम्हाला मी जाता जाता सांगतो. बेमानीनं कमवलेल्या पैशाला जशी लोकसभेला बेमानी केलती, नीट माझं वाक्य ऐका, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं ही जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे, सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठी इमानदारी आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला, 20 आहे का 19 आहे, हे बी तपासावं लागतंय बाबा. जागाव तुम्ही. उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय सोपल साहेबांचं चिन्ह काय आहे? सोपल साहेबांचं चिन्ह काय आहे? सोपल साहेबांचं चिन्ह काय आहे? कितव्या नंबरला आहे? कुठल्या मशीनवर आहे? पूर्ण भरलेल्या. 1 नंबर. काय 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 करते ती साहेब? हिकडची मशीन हिकडून, हिकडची मशीन हिकडं करते ती. लय कला करायची, निस्ता रडीचा डावच आहे जिकडं बघल तिकडं. पूर्ण भरलेली मशीन जी असेल त्या मशीनवर सोपल साहेबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? 2 नंबरच्या त्या मशालीच्या पुढचं बटन दाबून या विभागाचे आमदार म्हणून आपण निश्चितपणे आदरणीय सोपलजी साहेबांना त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचं काम करा. मला खात्री आहे की आपली अपेक्षा, आपली इच्छा उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत, हे सुद्धा या भगवंताच्या चरणी सांगतो. आणि निष्ठेनं प्रामाणिकपणे आपण ज्या पद्धतीनं आज साहेबांना सपोर्ट करताय, ज्या पद्धतीनं एक मत देताय, पण तुमच्या कष्टाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी सोपल साहेबांना निवडणूक लढवण्यासाठी देताय, निश्चितपणे साहेब मी त्या ठिकाणी 52,728 इतकं मताधिक्य मला या बार्शी तालुक्यातनं मिळालं होतं, बार्शी विधानसभेतनं मिळालं होतं. आज तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून माझं कळकळीचं आणि नम्र आव्हान आहे, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की 52,728 पेक्षा एक का होणार पण आगाऊ मतानं सोपल साहेब त्या ठिकाणी आमदार झाले पाहिजे. साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं कुणाच्याही प्रपंचावर, कुणावरही अत्याचार, अन्याय असल्या गोष्टी न करता प्रेमानं माणसं जिंकायचं काम साहेबांनी केलंय. मला वाटतंय आपण सुद्धा प्रेमानं त्यांना विधानसभेत पाठवायचं काम उद्याच्या 20 तारखेला आणि 23 तारखेच्या मतमोजणीमधनं करून दाखवावं एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक फक्त राहिलंय. पनवेल खारघर विधानसभा शिवसेनाच्या उमेदवार आपल्या उभाटाच्या या गावच्या सुनबाई सौ लीना अर्जुन गरड त्या ठिकाणी उभ्या आहेत. तर मला वाटतं आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या ह्या सुनबाईला, आपल्या ह्या सुनाला त्या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून आणावं एवढी विनंती करतो आपल्या सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद दादा. ओमदादांची ही पहिली सभा आहे बार्शीतली. प्रचाराला 14 दिवस आहेत. ओमदादा प्रचाराच्या निमित्तानं अनेकदा येणार आहेत. जरी सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना जायचं असलं तरी बार्शीला त्यांचं प्राधान्य आहे. यानंतर तुम्हा सर्वांचे नेते, राज्याचे भावी मंत्री आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब. तत्पूर्वी माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मोबाईल मधली बॅटरी आपण चालू करूयात आणि सोपल साहेबांना आपला प्रतिसाद, आपला त्या ठिकाणी पाठिंबा या विठ्ठल मंदिराच्या समोर जाहीर करूयात. कृपया सगळ्यांनी आपापल्या हातातल्या मोबाईल टॉर्च
सगळ्यांनी मोबाईल टॉर्च हलवा. असाच लख प्रकाश मशालीचा पडला पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला असाच लख प्रकाश मशालीचा पडला पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर आदरणीय सोपल साहेब. समोरच्या खाली बसा. हा हा नाही नाव घेतो ना, बसा. सन्माननीय या आजच्या या प्रचाराच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले खासदार आदरणीय ओमराजे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गणेशदादा वानकर, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते विश्वासभाऊ बारबोले, काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सहकारी आणि उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तरुण मित्रांनो आणि माय भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे तुमचं हे सगळं आलोट प्रेम हे पाहून मी आता काय बोलावं हेच मला सुचेनासं झालंय. ही प्रचाराची आज सुरुवातीची सभा आहे का विजयाची सभा आहे हीच मला कळ. अनेक वर्ष आपण सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे. आज तिसरी पिढी मला साथ देते. 3 पिढ्याचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे. इथंच 2 पिढ्या आहेत, एक बारबोले अण्णा, एक विश्वास भाऊ आणि एक कृष्णराज. आणि तुम्ही सर्व मंडळी हे आपापल्या गावात काम करणारी, लोकांचं प्रेम मिळवणारी तुम्ही सगळी माझे सहकारी आहात. एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुती आहे. त्या महायुतीची सगळी बटणं ही दिल्लीवर आहेत. महाविकास आघाडीचा सर्व कारभार हा महाराष्ट्रातनं चालतो. हा मोठा फरक आहे. आपण पाहिलं की निवडणुकीच्या तोंडावर 2 महिने 2.5 महिने जरा बोलणं कमी करा. मागचे लोक कोण बोलतायत ते प्लीज. ओय गप्पा मारणार भारतराव जरा शांत. अनेक घोषणा, अनेक योजना. अरे मग तुम्ही 2.5 वर्ष राज्य करताय. 2 पक्ष फोडून आणलेलं राज्य आहे तुमचं. तर तुम्ही का नाही त्या 2-2.5 वर्षापासून त्या सुरू केल्या? लोकसभेचा दणका बसल्यावरच बहीण लाडकी झाली. आणि ओमराजे किती फसवा इथं हे सुद्धा सांगतो. 1500 रुपये एका बाजूने दिले
योजना चांगली आहे, वाईट नाही, पण तिची तरतूदच फक्त निवडणुकीपुरती होती. मला सांगा, एखादा शासकीय निर्णय झाल्यानंतर जे महिना अनुदान आहे ते अनुदान निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते बंद केलं. आपण अनेक वर्ष पाहतो संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्रात सुरू झाली. माझ्या कल्पनेप्रमाणे अंतुले साहेबाच्या वेळेत सुरू झाली. ती तेव्हापासून किती निवडणुका झाल्या, ते अनुदान कधी बंद झालंय का? हेच अनुदान कसं बंद झालं? म्हणजे निवडणुकीपुरतीच लाडकी बहीण आहे आणि तुम्ही निवडणूक आयोगाचं कारण पुढे करून ते 1500 रुपये बंद केले. म्हणजे याच्यात सुद्धा लबाडी आहे. आणि तुम्ही सरळ सांगता आम्हाला सत्तेवर परत बसवा आणि ही योजना आम्ही पुढे करू. अरे पण तुम्हाला हे 1500 देताना तुम्ही भाऊजीच्या खिशातनं किती काढले त्याचं काही हिशोब आहे का नाही? हा, एकीकडे लाडकी बहीण म्हणायची आणि मग दाजीचं काय करायचं? दाजीचं सोयाबीन 8,000ची घोषणा करत होते, 4,000वर आलं. आणि 4,000चं बार्शी मार्केट यार्डात जर बघितलं तर कारभारीच खरीददार असल्यामुळं बार्शीच्या बाजारपेठेपेक्षा येडशीला 200 रुपये भाव जास्त आहे, गौडगावला 200 रुपये भाव जास्त. पूर्वी जुने लोक म्हणायचे राजा व्यापारी तर प्रजा भिकारी. जुनी मन काही खोटी नाही, ती वास्तवात आणण्याचं काम आता आपल्या समोरच्या माणसानं केलेलं आहे. कशाला कोण ते आता बाजारात तिथं माल घालणार? जर अशा प्रकारे जर मुख्य माणूस खरीददार आहे. आमच्या इथं पूर्वी लिलाव व्हायचे, 10 पैसे वाढवा, रुपये वाढवा, असं ते आडत्याचे मुनिमन आडते असा तो माल शेतकऱ्याला जास्त भाव मिळावा म्हणून. आता तसलं काहीच नाही. एकच माणूस भाव काढतो, सोयाबीनचा हा भाव, त्याचं पोट भरेपर्यंत. त्याचं पोट काही भरेना आणि भाव काय वाढेना. कांद्याच्या बाबतीत तेच झालं. आणि एक असं काही आता खरेदी केंद्र सुरू केलं म्हणून प्रोपोगंडा आहे, जाहिरात आहे की जसं काही देशात फक्त बार्शीतच सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू आहे. हा, आमच्या काळात मी फेडरेशनचा चेअरमन होतो, त्याही वेळेस मार्केट कमिटीमध्ये ज्या पिकाचे भाव पडलेले होते ते काय म्हणायचं त्याला, रास्त भाव, हमी भाव केंद्रामध्ये हमी भावाप्रमाणे आपण सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी केंद्र उघडून खरेदी केलेली आहे. पण ह्यांची काल परवाची कुठली तरी लेकरं त्या मुलाखतीला आलेल्या माणसाला सांगत होती की स्वप्नानं 25 वर्षात काय केलं. त्याचं वय 25 वर्ष. मी त्याला सांगितलं, बार्शीतलंच होतं ते, तू जन्मल्यापासून ज्यावेळेस पासून तू पाणी प्यायला लागला ते पाणी मी आणलेलं आहे आणि आजही ते पाणी तू पितोय. मग तू नुसतं पाणी पितोय का काय घालून पितोय ही काय मला कळा.
माग ती तर सगळ्यांना माहिती आहे. उगाच कोणाच्या जुन्या धंद्याबद्दल बोलू नये असं म्हणतात. जग जाहीर आहे ते. काहीच केलं नाही 25 वर्षात. माग मोदी असंच म्हणायचे, क्या किया है कांग्रेस ने 70 बरस में, भाइयों बहनों म्हणत होते. काय केलं 70 वर्षात. आम्ही एकदा म्हणलं वैरागच्या सभेत का कुठेतरी बोललो, मग इथं सगळं जंगल होतं का 2014च्या आधी कारीला. म्हणजे माणसं 2014ला जन्मली, मोठी झाली, देवळं जमिनीतनं उभारलं हे रुक्मिणी मंदिर. हा कळमवाडीचा तलाव, तो बाबळगावचा तलाव, हे 2014 नंतर झालेत का? ते बोलताना तरी जरा भान राखावं. समोरचा उमेदवार तुमच्या माग तुमचा शर्ट धरून फिरत होता 2.5 वर्ष. 2.5 वर्षानंतर फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यापासून त्याला खूप बळ आलं. ह्या अधिकाऱ्याला बोल, त्याला त्रास दे, त्याच्यावर केस कर. आणि अर्ज भरल्यावर मुलाखतीत सांगितलं की 4.5 वर्ष दिलीप सोपल कुठं होते. मी म्हणलं बहुतेक आता विस्मरणाचा आजार झाला की काय, भान सुटत चाललंय. हातात बाण आहे पण भान नाही आहे. आपण 3 जण कोरोना काळातल्या कलेक्टरांच्या ज्या मीटिंग झाल्या त्यात ते आमदार म्हणून होते, ओमराजे खासदार म्हणून होते, मी माझे आमदार म्हणून प्रत्येक मीटिंगला मी हजर होतो. पण त्यांना काहीतरी करून खोटं बोलायची ही फार जुनी सवय. एक निवडणूक तर निसते काही न लागता पट्टी बांधून जिंकलेले. मी त्यावेळेस पासून सांगतो की बाबा सावध राहा. एखाद्या वेळेस 2 डोळे उघडे ठेवून अख्ख्या अंगाला बँडेज बांधून हा माणूस येऊ शकतो. की बघा माझं कुठं काहीच ठेवलेलं नाही, काहीच सांगताय. इतकी टोकाची प्रवृत्ती असलेली व्यक्ती आहे. आणि मी केलेले काम 3 पिढ्यांनी बघितलेले. आणि मी तरी कोण बोलतोय रे बाबा, तुम्ही जे नाही म्हणतो तीच बोलतोय. तीन पिढ्या तुम्ही निवडून दिल्यामुळे मी काम करू शकलोय. आणि ते काम करताना दादा मी आमदार नसताना सुद्धा अनेक अधिकाऱ्यांच्या माझ्या ओळखी मैत्री असताना, अधिकराव पाटील आपल्या STचे DC होते, त्यांचे वडील आमदार होते आणि मी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे त्यांची माझी ओळख झाल्यावर त्यावेळेस कंडक्टर ड्रायव्हरची भरती होती आणि त्या भरतीमध्ये या तालुक्यातली पोरं त्यांनी मला सांगितलं की दिलीप तुमच्या इथले काही असतील तरुण तर पाठवा. हे 85च्या आधीची गोष्ट सांगतोय, आमदार नव्हतो त्यावेळेस अधिकराव पाटलांनी त्या 85च्या आधीच्या काळात
कंडक्टर, ड्रायव्हर आणि फिटर म्हणून जवळपास 30 ते 32 मुलं कामाला लावली. आणि बार्शीच्या मुलांना सांगा, म्हणजे ते परीक्षा घेणारा एक जीव होता, त्यांनी सांगितलं की ड्रायव्हिंग मध्ये फेल होते. तर मी म्हणलं कारण काय? त्यांनी सांगितलं तुमच्या इथल्या पोरांना सांगा रिव्हर्स टाकताना 2दा क्लच दाबायचा असतो. हे त्यानंतरच्या अनेक परीक्षांना मी पोरांना सांगत होतो, पण फक्त बार्शी तालुक्यातल्या. गणेश दादा बघायला गेले आणि त्यापासून अनेक जण, या गावात सुद्धा 1-2 असते त्या काळातली. आमच्या निंबाळकराला तर आम्ही चाऱ्याला जाऊन हातात ऑर्डर दिलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं तिथं त्या खात्याच्या त्या विभागाच्या काय जे असेल त्या योजना बार्शी तालुक्यात आणण्याचं काम केलं. विधी न्यायमंत्री होतो, मनोहर जोशी साहेब होते. त्याही वेळेस सिद्धिविनायक असो, शिर्डी साईबाबा असो, ही देवस्थानं विधी खात्याच्या अखत्यारीत जायची. त्या माध्यमातून अनेक रुग्णांना जास्तीत जास्त मदत आणि अनेक शिक्षण संस्थांना देणग्याचं काम सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर कोर्ट, बार्शी पूर्वी सोलापूरला जायला लागत, सिनियर डिव्हिजन, सेशन कोर्ट, आज 8-9 कोर्ट झाले. अध्यक्ष इथं आहेत. जिथं जाईल तिथलं काही ना काही आपल्या तालुक्यात आलं पाहिजे, हा माझ्या पुढं आदर्श विलासराव देशमुख साहेबाचा होता. शाळा, कॉलेज, डीएड, त्या आम्ही आणलेल्या डीएड मध्ये संभाजीरावच्या कितीतरी चाऱ्याच्या डीएड मध्ये कितीतरी मोठ्या संख्येनं बिगर पैशाची मुलं डीएड झाली. एक इथं बसला किशोर, असे अनेक जण आहेत. हे मी का सांगतो तर त्यांची प्रचाराची पद्धत मला कळली की स्वप्नानं 25 वर्षात काय केलं. त्यांना त्याचं वयच 25 वर्ष सांगणारच असल्यामुळे मला झाली आहेत आज राजकारणात येऊन 40 वर्ष, 85 पासून 24 बघा. आणि त्याच्या आधीच्या 2 निवडणुकामध्ये मी प्रचार प्रमुख होतो. एक 78ची किसनरावाबादची निवडणूक आणि 80ची बारबोले अण्णांची निवडणूक. 85 पासून अनेक माझ्या सहकाऱ्यांच्या मुळे मी या तालुक्यामध्ये आठवणीत राहावी अशी कामं शासनाच्या माध्यमातून केलेली आहे. मी खूप खूप धन्यवाद देतो की परमेश्वराचे आभार मानतो, धन्यवाद नाही आभार मानतो की हे सगळं करत असताना कुणाच्या खिशात हात घालू नये ही सुबुद्धी मला परमेश्वराने दिली. मी आमदार झाल्यानंतर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की आमदार म्हणून काम करायचं असेल तर कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबाचा आदर्श समोर ठेवून कर. अनेक थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभलं. यशवंतराव चव्हाण साहेबाचे संस्कार या महाराष्ट्रावर आहे. साहित्य असो, प्रत्येक क्षेत्रामधली जाणीव असलेले. आता मी विनोदानं त्या शिराळ्यात भाषण केलं. आता
काही जणांना विनोदच कळत नाही, त्याला मी काय करणार. हा कळून न कळल्यासारखं करत असते. की स्वप्नानं 15 वर्ष फसवलं म्हणलं. नुसताच आधी मंजुरी आणली, मग खड्डा खाणला. मी ते भाषणात विनोद म्हणून सांगितलेलं. त्यावेळेस आमचे जयंतराव पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होता. ते म्हणले आमच्या गावात लोकांना हसवणारा कुणी आतापर्यंत वागताच आला नाही म्हणे. आणि मग मी त्या आमचे आमदार मानसिंगराव नाईकांनी मला बोलवलेलं असल्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही 5 वर्षात काम फार केलं, त्यामुळे तुमची गरज संपली असं लोकांना वाटलं, त्यामुळे यावेळेस निवडून दिलं नाही. मग विनोदाने स्टाईलने सांगायचं म्हणून मग मी विधानसभेतले किस्से सांगितले. पण तेवढाच तुकडा धरला. 15 वर्ष यांनी नदी लावलं पाण्यासाठी. अरे वेड्यांनो, खुळ्यांनो, 88ला अविश्वासाचा ठराव आल्यानंतर ही बार्शी पाणी पुरवठ्याचा पहिला प्रश्न लागला होता. पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या दिवशी माझा पहिला प्रश्न आहे म्हणल्यावर ते म्हणले सगळ्यात तुझे संबंध आहे म्हणले, सगळ्यांशी चांगले गप्पा हाणतो तू विरोधी पक्षनेत्याशी, तुझ्या प्रश्नापुरतं शांत राहायला सांग. आम्ही जाऊन सगळे, मग आता सगळे ज्येष्ठ होते, गणपतराव होते, NT पाटील साहेब होते, हर्षू अडवाणी होते, सगळ्या पक्षाचे मृणालताई गोरे होत्या. त्या सगळ्यांना म्हणलं ताई माझ्यासाठी 2च मिनिटं फक्त तुम्ही शांतता पाळा, पाण्याचा प्रश्न आहे. आणि त्यांनी ऐकलं. माझा प्रश्न लागला, पुकारला गेला. मी विचारलं, बल्लूभाई देसाई राज्यमंत्री होते नगरविकास खात्याने आणि त्यांनी सांगितलं की योजना मंजूर 1 महिन्याच्या आत ह्याचा GR निघेल. कारण 86ला आम्ही बघितलं होतं की बार्शीमध्ये तालुक्यातल्या लोकांचा राबता, फ्लोटिंग पॉप्युलेशन बार्शी शहराची जास्त आहे, प्लस तुमच्या शेजारच्या आमच्या तालुक्यातले व्यापारानिमित्त कामानिमित्त येणारी माणसं. आणि 86ला एकट्या कवे गावातल्या विहिरीनं बोरणी बार्शी शहराची ताण भागवली. हे दृश्य होतं डोळ्यासमोर. म्हणून मी ते प्रश्न, आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ओमराजे, की मंजूर झाल्यापासून 5 वर्षाच्या आत बार्शीची पाणी पुरवठा योजना पूर्ण आहे. हे सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. त्यावेळेस GCP पोकलॅन कुणाचे नव्हते आणि डायरेक्ट तिथनं पाणी आलं. आणि त्या अनुभवामुळं परत 94 साली हा बोगदा आणि त्याचा बार्शी उपसा सिंचन दोन्हीची मान्यता 1 तारखेचा GR आहे. ते आम्ही बार्शीपर्यंत आणलं. यांच्या कार्यकाळात पुढे सुद्धा सरकलं नाही. बार्शीच्या पुढे सरकायला पाहिजे का नाही, ते सुद्धा काम करू शकले नाही. आणि दुसऱ्याच्या नावाने ओरडायचं काम कसं करून घ्यायचं ओमराजे, हे मी अनेक नेत्यांकडनं शिकलो. भूकंप झाला होता आणि भूकंपामध्ये अनेक मृत्यू झाले, नुकसान झालं मराठवाड्यातल्या किल्लारी आणि सगळ्या भागाचं. मी त्या मिटिंगला गेलो आणि पवार साहेब म्हणले तुम्ही कशाला आले, तुमचा काय संबंध म्हणले. मी म्हणलं साहेब धाराशिव म्हणजे त्यावेळेचं उस्मानाबादवरनं परंड्याला जायला बार्शीवरनं जावं लागतं, मग भूकंप कुठून गेला. उस्मानाबादवरनं परंड्याला जाताना बार्शीवरून जावं लागतं. गणेश दादा भूकंप कुठून गेला म्हणलं का हवेत जाऊन तिथं लँडिंग झालं का त्याचं विमानासारखं. बरं थांबा म्हणले तुम्ही.
सगळ्यांचं झाल्यावर मला म्हणजे तुझं काय, भूकंपाच्या निधीतनं 100 वर्ष पूर्ण झालेल्या 2 धरणाची उंची वाढवणं आणि मजबूतीकरण करणं एवढंच माझं काम आहे म्हणलं. मी काय माझं घर पडलं आणि मला बंगला बांधून द्या म्हणायला आलो नाही म्हणलं. आणि त्याच्यात कोरेगाव आणि पाथरी या 2 धरणाचं काम झालं. पुढच्या 100 वर्षाची सोय झाली. तर डाळे पिंपळगावचं धरण माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणजे 86-87 मध्ये त्याचं मंजूर होऊन भूमिपूजन झालं. मग काही ठिकाणी विरोध झाला, शका पक्षाच्या लोकांनी केला. 10 वर्ष थांबलं होतं, 7-8 वर्ष ते पूर्ण केलं. त्याचा शेवटचा निधी 2004 मध्ये मी मंत्री होतो. त्यावेळेस त्या मंत्रिमंडळात उरलेल्या कामासाठी LICच्या कर्जाला मंजुरी दिली आणि ते काम केलं. आणि नारळ फोडायला काय ते वाढवायला पाणी पुजायला चुकून 4ला हे निवडून आले आणि पळत सुटले लगे. मीच केलं म्हणले धर. म्हणलं काय आहे. 1 मिनिट राहिला. एकच सांगतो शेवटचं सगळ्याला, की सत्ता ही शस्त्र आहे. आपण 5 वर्ष अनुभव घेतोय. सत्ता ही शस्त्र आहे. शस्त्र जर दरोडेखोराच्या हातात पडलं तर जीव जाण्याचा संभव असतो, आणि शस्त्र जर डॉक्टराच्या हातात पडलं तर जीव वाचण्याची शक्यता असते. एवढा खोल विचार करा आणि मशालीला विसरू नका. लख पडला प्रकाश दिवट्या मशालिका, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. 1 नंबर मशीन, 2 नंबरची आणि 1 नंबर मशीन ज्याच्यावर पूर्ण नाव आहेत, त्या 2 नंबरवर दिलीप गंगाधर सोपल मशाल चिन्हा पुढचं बटन दाबा आणि मला निवडून द्या तुमची सेवा करण्यासाठी आणि या तालुक्यानं मोकळा श्वास घेण्यासाठी. एवढंच मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सोपल साहेबांच्या प्रचारार्थ आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा निंबाळकर